कंबाईन फिल्म टेस्ट सिरीज बघा. टेस्ट नंबर 8 जिओग्राफीचे क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 26 पासून पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. खालील विधानांवर विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. बरोबर आहे की चूक आहे विचार दिले ते बघायचं. ठीक आहे. मुंबई शहर हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 157 चौरस किलोमीटर आहे. बरोबर आहे. हो, क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर आहे. त्यानंतर अहिल्यानगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे आणि ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 17,048 चौरस किलोमीटर आहे. बरोबर आहे का? हो, दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. तर अ आणि ब दोन्ही अचूक. ठीक आहे, बरोबर विचारलंय ना, त्यामुळे अचूक. मग आन्सर नंबर काय येणार याचं? 4 येणार. तर आपण काय बघूयात. पहिले 5 क्षेत्रफळानुसार पहिले 5 जिल्हे महाराष्ट्रातले आणि शेवटचे 5 क्षेत्रफळानुसार लहान जिल्हे बघूयात. ठीक आहे, तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे बघा. सर्वात मोठे मध्ये पहिल्यांदा कोणतं येणार आहे? आपण बघितलं प्रश्नामध्येच, तर अहिल्यानगर, अहमदनगर, अहिल्यानगर. ठीक आहे. 2 नंबरला कोणतं येणार आहे? पुणे. ठीक आहे. 3 नंबरला नाशिक. ठीक आहे. 4 नंबर सोलापूर. ठीक आहे. आणि 5 नंबर गडचिरोली. क्वेश्चन नंबर 26चं डिस्कशन बघतोय बरं का आपण. ठीक आहे. अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली हे सर्वात मोठे झाले आणि सर्वात लहान पाहिलं तर सर्वात लहान. ठीक आहे. सर्वात लहान कोणतं येणार? पहिलं कोणतं आहे? आपण सेंटेन्समध्ये बघितलं तसं मुंबई शहर. ठीक आहे. 2 नंबर मुंबई उपनगर. ठीक आहे. 3 नंबर भंडारा. 4 ठाणे. पालघरचं विभाजन झालं ना नंतर ना, त्याच्या आधीच बघतोय आपण. त्यानंतर भंडारा, ठाणे आणि त्यानंतर आहे हिंगोली. ठीक आहे. क्षेत्रफळानुसार पहिले 5 आणि सर्वात मोठे आणि सर्वात लहान आपल्याला माहिती पाहिजे. त्यानुसार आपले ते क्वेश्चन नंबर 26 मधले दोन्ही पण सेंटेन्स बरोबर आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे आपण फॅक्ट पण दिली होती की किती चौरस किलोमीटर आहे वगैरे. तर पहिले लक्षात ठेवणं जरा महत्त्वाचं आहे. तर हे फॅक्ट पण लिहून ठेवा. 157 चौरस किलोमीटर आहे मुंबई शहराचं क्षेत्रफळ आणि अहिल्यानगरचं किती आहे बरं? 17,048 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. हे पहिले 5 आणि आपण शेवटचे 5 बघितलेले आहेत. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 27 बघा काय म्हणते. महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. हा क्वेश्चन कायम असतो. आधी राज्यसेवा मेन्सला यायचा, पण आता ग्रुप सीला पण येत आहे आणि ग्रुप बीला पण येत आहे. ठीक आहे. प्रिलिमला पण आपण येऊ शकतो का, तर महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. तर उष्ण पाण्याचे झरे आणि त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर काय आहे बरं? वज्रेश्वरी कुठं आहे बरं? ठाण्यात आहे. ठीक आहे. त्यानंतर उणपदेव कुठे आहे बरं? जळगावमध्ये. त्यानंतर उनकेश्वर कुठं आहे बरं? नांदेडमध्ये. आणि सालबर्डी कुठे बरं? अमरावतीमध्ये. ठीक आहे. आन्सर नंबर 2. हां, आता बघा आपण जळगावचे जे आहेत ना, उणपदेव, सुणपदेव हे सगळे कुठे आहेत बरं? जळगावमध्ये आहेत. उणपदेव, सुणपदेव म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे ना. देव हे जे आहेत ना सिमिलर, ते आहेत जळगावमध्ये. मग एक जरी जोडी लागली असती ना, बचं 1, तरी आन्सर आला असतं आपलं. ठीक आहे. तर असे काही आपण आता डिस्कशनमध्ये एक्सप्लेनेशनमध्ये बघूयात. महाराष्ट्रातील महत्त्वाचे उष्ण पाण्याचे झरे आणि त्यानुसार त्यांचे जिल्हे. हां, तर बघा आपण जिल्हा निहाय जाऊया. ठीक आहे. हां,
गरम पाण्याचे झरे म्हणजे उष्ण पाण्याचे झरे. हे कशामुळे कशाचे पुरावे आहेत बरं? हे दख्खन पठारावरील भूगर्भीय हालचालींचे पुरावे आहेत. असं जर सेंटेन्समध्ये पण जर का क्वेश्चन आला ना तरी हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, भूगर्भीय हालचालींचे ते पुरावे आहेत गरम पाण्याचे झरे. ठीक आहे, आता ठाण्यामध्ये बघा, ठाण्यामध्ये कोणता आहे? वज्रेश्वरी, हा PYQ आहे. ठीक आहे, नंतर गणेशपुरी, अकलोली, भिवंडी. ठीक आहे, आणि पालघरमध्ये सातिवली, कोकनेर, मसवन. ठीक आहे, हां, तर हे जे आहेत ना वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली हे वसई तालुका तानसा नदी खोऱ्यामध्ये येतात आणि जिल्हा पालघर. ठीक आहे, जिल्हा पालघरमध्ये येतात. आता हा कन्फ्युजन होतं कधी कधी ठाणे किंवा पालघर, तर आयोग आपल्याला असं नाही देणार आहे. एक तर ठाणे दिल नंतर एक तर पालघर दिल. तर ठीक आहे, ठाणे आणि पालघरचे एकत्रित लक्षात ठेवायचं. हां, ठीक आहे. त्यानंतर ना बघा आता रायगड. हां, रायगडमधले बघा, रायगडमधले 3 पाठ करायचं. उन्हे, साव आणि कडे. मध्ये एकदा क्वेश्चन विचारलं होतं, खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रायगडमधील नाही असं करून विचारलं होतं. ठीक आहे, तर उन्हे, साव आणि कडे. ठीक आहे, 3च्या गट्ट्यामध्ये लक्षात ठेवलं रायगडचं. तसंच आता आपण सांगितलं जळगावचं कसं लक्षात ठेवायचं. देव देव जेवाले एंड आहेत ना, तर ते जळगावमधले. त्यापैकी उनपदेव, सुनपदेव, चांगदेव आणि आडावद. आडावद हे एकच वेगळं आहे जळगावमधलं, लक्षात ठेवायचं नाही. ठीक आहे, उनपदेव, सुनपदेव, चांगदेव आणि आडावद. त्यानंतर नांदेडमध्ये उनकेश्वर. ठीक आहे, नांदेडमध्ये कोणतं आहे बरं? उनकेश्वर आहे. ठीक आहे, त्यानंतर ना खाली बघा धुळ्यामध्ये धारावीपूर. ठीक आहे, अमरावतीमध्ये सालबर्डी. आता आपण घेतला होता प्रश्नामध्ये, अमरावतीमध्ये कोणतं आहे? सालबर्डी. हे सगळे PYQ आहेत बरं का. हा उनकेश्वर आणि हा उनपदेव ह्यामध्ये कन्फ्युजन नाही करायचं. देववाले जळगावमधले, उनकेश्वर नांदेड, अमरावतीचं सालबर्डी, यवतमाळमध्ये कोणतं आहे? कापेश्वर. ठीक आहे, त्यानंतर बघा रत्नागिरीमध्ये बघा, हां, रत्नागिरीमध्ये काय दिले बरं? राजापूर. हां, आणि उन्हावरे. इथं आहे उन्हे, इथे आहे उन्हावरे. ठीक आहे, एवढा फरक लक्षात घ्यायचं. काय? राजापूर, उन्हावरे, ताम्हाणे, खेड, आरवली, तुरळ, राजावाडी. हां, ठीक आहे, फणसवणे. हे सगळे कोणते आहेत बरं? रत्नागिरीमधले आहेत. ठीक आहे, तर हे झाले उष्ण पाण्याचे झरे. ठीक आहे, मासं जोडायला मध्ये आपल्याला विचारू शकतात. क्वेश्चन नंबर 27चा आन्सर काय आहे मग? आन्सर नंबर 2. वज्रेश्वरी कुठे आहे? ठाण्यामध्ये आहे. उनपदेव जळगावमध्ये आहे. उनकेश्वर नांदेडमध्ये आहे आणि सालबर्डी अमरावतीमध्ये आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 28. हां, काय? महाराष्ट्रातील डोंगरांचा कोणता क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, काय म्हणते बघा. तोरणमाळ, हस्ती, गाविलगड, गरमसूर, दरकेसा. आता ह्यासाठी आपल्याला काय माहिती असायला पाहिजे माहिती आहे का? हे जे वेगवेगळे डोंगररांग आहेत ते पर्टिक्युलरली कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहेत हे जर माहीत असेल तर आपल्याला डायरेक्ट कसा लागेल बरं? आपल्याला समजेल की जिल्ह्यावाईज जरी इकडे इकडे आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आपल्याला समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता डोंगररांग येतात. तर मॅपमध्ये बघूया आपण पहिल्यांदा आणि त्यानंतर उत्तराकडे जाऊया. ठीक आहे, हां, तर इथे बघा जिल्हानिहाय डोंगररांगा. आता तुम्हाला हे जर बारीक बारीक दिसत असेल ना तर लक्षात घ्या. काय? आता बघा हा जो वरचा आहे ना हा भाग, हा कोणता आहे बरं? नंदुरबारचा भाग आहे ना. हां, तर इथं कोणतं आहे बरं? तोरणमाळ आहे. ठीक आहे, मी फक्त तो असं लिहिते, तोरणमाळ आहे. ठीक आहे, त्यानंतर ना हा आहे धुळे. ठीक आहे, हा धुळे आहे, हा धुळे आहे. ठीक आहे, त्यानंतर ना हा जो भाग आहे ना हा जळगावचा भाग आहे. ठीक आहे, तर इथे कोणतं आहे? हस्ती. इथे आहे ना बघा, इथं हस्ती आहे. ठीक आहे, त्यानंतर ना पुढे जा, इथे येतं अमरावती. ठीक आहे ना, इथे आहे गाविलगड. ठीक आहे, तोरणमाळ, हस्ती, गाविलगड. मग गरमसूर कुठे आहे बरं? इथे आहे नागपूर. राईट, इथे आहे गरमसूर. ठीक आहे, त्यानंतर ना ह्या साईडला आहे गोंदिया. ठीक आहे, इथे आहे दरकेसा. ठीक आहे, लक्षात येतंय? मग कसं आपण पश्चिमेकडून जर का पूर्वेकडे जर जायचं म्हटलं तर पहिला येणार तोरणमाळ, त्यानंतर येणार जळगावमधला हस्ती, त्यानंतर अमरावतीमध्ये येतं गाविलगड, त्यानंतर येतं
नागपूरमधलं गरमसूर आणि त्यानंतर येतं गडचिरोलीमधलं दरकेसा. ठीक आहे. तर बाकीचे पण काही महत्त्वाचे करून ठेवले पाहिजे बरं का, खास करून जे कन्फ्युजन करतात ना ते. आता कन्फ्युजन करणारे बघा, आता हे जे आहे ना हे आहे गडचिरोली. ठीक आहे, हे आहे खालचं गडचिरोली. मी पेन बदलते तुम्हाला लक्षात येईल. तर इथे कोणता माहिती आहे का जो कन्फ्यूज करतो, इथे आहे चिरोली. ठीक आहे, इथे कोणत्या बरं, चिरोली. चिरोली. ठीक आहे. त्यानंतर ना इथे जे आहे ना इथे आहे चंद्रपूर. ठीक आहे, आणि इथे आहे चिमूर. हे जे आहे ना हे चिमूर. चिरोली, चिमूर. त्यानंतर ना इथे आहे ना हा जे आहे हे जे आहे अमरावती. इथे कोणता आहे बरं, चिरोडी. आयोग ह्यामध्ये कन्फ्युजन करू शकता आणि आपल्याला ऐन वेळेला कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे, त्यामुळे असे कन्फ्युजनवाले लिहून काढायचे, चिरोडी. आणि आता अजून इथे एक आहे बघा, हां इथे कोल्हापूर आहे इथे, राईट. हे जे आहे ना हे असं आहे कोल्हापूर. ठीक आहे, तर इथे आहे चिकोडी. ठीक आहे, कोल्हापूरमध्ये काय आहे, चिकोडी. त्यानंतर ना गडचिरोलीमध्ये काय आहे, चिरोली. गडचिरोली, चिरोली हे लक्षात ठेवायला सोपं आहे. त्यानंतर चंद्रपूरमध्ये आहे चिमूर आणि अमरावतीच्या मध्ये आहे काय बरं, चिरोडी. ठीक आहे, हे काही महत्त्वाचे झाले. अजून आपण बघूयात कोणते महत्त्वाचे दिसत आहेत का. मी इकडे पूर्वेकडचे जे जिल्हे आहेत ना ते झूम करते आणि इथले काही महत्त्वाचे तुम्हाला सांगते. ठीक आहे, हां. तर बघा, हां, तर हे आहे आपला अमरावतीचा भाग. इथं बघितलं आपण गाविलगड आहे आणि इथं चिरोडी आहे. ठीक आहे, इथे आहे गरमसूर. ठीक आहे, त्यानंतर ना इथे आहे अंबागड. ठीक आहे, इथे आहे दरकेसा. ठीक आहे, त्यानंतर इथे आहे चिरोली, टिपागड. ठीक आहे, सुरजागड, भामरागड. हां, ठीक आहे, हे आहे गडचिरोलीचा भाग. इथे आहे मूल, चांदूरगड, चिमूर. ठीक आहे, त्यानंतर ना इथं यवतमाळमध्ये कोणतं आहे बरं महत्त्वाचं, पुसद. ठीक आहे, त्यानंतर इथं नांदेडमध्ये आलं निर्मळच्या रांगा आहेत ना, मुदखेड, निर्मल, मुदखेड. ठीक आहे, त्यानंतर खाली आहे अजून इथे लातूर आणि उस्मानाबाद पाशी कोणते बरं, धाराशिव पाशी बालाघाट, बालाघाटच्या रांगा. ठीक आहे, त्यानंतर ना अजून आपण सोलापूर आणि धाराशिवकडे सरकूया. इथे बघा नळदुर्ग आहे, तुळजापूर आहे. त्यानंतर ना महादेव, हा क्वेश्चन विचारला होता बरं का, महादेवची रांग कुठे आहे बरं, असं कुठे गेली आहे, सोलापूरमध्ये. शुकाचार्य. ठीक आहे, त्यानंतर ना शुक्राचार्य. त्यानंतर ना इथे सांगली. इथे कोणते बघा, हा आपला पुणे. ठीक आहे, हा सातारा. ठीक आहे, हा सोलापूर आणि इथे आहे सांगली. ठीक आहे, इथे मेंढोशी, हा पण एक क्वेश्चन विचारून झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर दंडोबाचे डोंगर सांगलीमध्ये. ठीक आहे, त्यानंतर आपण जरा वरती बघूयात, नाशिक आणि औरंगाबादच्या साईडला छत्रपती संभाजीनगर पाशी. ठीक आहे, हां बघा कोणतं आहे बरं इथं, हे आहे पुणे. ठीक आहे, पुण्याच्या इथे काय बरं हे नगर. ठीक आहे, हे आहे नाशिक. ठीक आहे, आणि हे आहे छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, तर इथे चौक्या आहे, चौक्या डोंगर महत्त्वाचा. ठीक आहे, नाशिकमध्ये चांदवड, वणी, साल्हेर, मांगीतुंगी हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपल्या नगरमध्ये सर्वात मोठं महत्त्वाचं कोणतं, कळसूबाई. ठीक आहे, त्यानंतर इथं हरिश्चंद्रगड. ठीक आहे, महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवले पाहिजेत. डोंगर रांगा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम विचारतात किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम आपल्याला विचारतात. ठीक आहे, हा तर ह्याचा आन्सर काय आहे मग, तोरणमाळ हस्ती तर जळगावमध्ये. ठीक आहे, त्यामुळे येत नाही. गाविलगड इकडे अमरावतीमध्ये. दरकेसा सगळ्यात शेवटी असायला पाहिजे, राहते सर्वात पूर्वेकडे असायला पाहिजे. त्यामुळं आन्सर नंबर 1, 28चा आन्सर 1 आहे. आता क्वेश्चन नंबर 29 बघूया. ठीक आहे, खालील विधाने लक्षात घ्या. भारतातील छोटा नागपूर पठारी प्रदेश जो आहे त्याला काय म्हणतात,
त्या औद्योगिक प्रदेशाला भारताचे रूर म्हणून ओळखतात. ठीक आहे, भारतातील छोटा नागपूर पठारी प्रदेशाला, औद्योगिक प्रदेशाला भारताचे रूर म्हणून ओळखतात. आणि मेघालय टेकड्या ज्या आहेत त्या छोट्या नागपूर पठारापासून मालदा या खिंडीने वेगळे झाले आहेत. ठीक, दोन्ही बरोबर आहे. येस, दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, आपण मागच्याच टेस्टमध्ये बघितलं होतं की जो गाळाच्या मैदानी प्रदेशाने तयार झालेला प्रदेश आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, तो कसा झाला होता आपण बघितलं होतं. ठीक आहे, समजा नीट नाही मॅप काढता येते पण लक्षात घ्या. ठीक आहे, असं जर भारत आहे तर असं आपण बघितलं होतं हिमालय प्रदेश आहे, त्यानंतर हा खालचा द्वीपकल्पीय प्रदेश महाराष्ट्राचा आणि हा मधला गाळाचा प्रदेश. ठीक आहे, हां, तर त्यामध्ये हे जे सगळे पठारी प्रदेश आहेत ना ते येतात. आणि आपण इथं बघितलं होतं, इथं मेघालयच्या टेकड्या आहेत आणि त्या छोटा नागपूर पठारापासून कुठल्या खिंडीने वेगळ्या झाल्या होत्या, तर मालदा खिंडीने वेगळ्या झाल्या होत्या. ठीक आहे, तर आपण थोडं त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. हां, काय म्हणतो बघा, छोटा नागपूर पठार. ठीक आहे, ईशान्येकडील जो भाग आहे तो मोठा आहे आणि झारखंडमध्ये खास करून ह्याचं झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, आंध्रचा ईशान्येकडचा भाग, पश्चिम बंगालचा पुरुलिया जिल्हा या भागामध्ये छोटा नागपूरचा पठार आढळतो. ठीक आहे, यावरून दामोदर, सुवर्णरेखा, उत्तर केएल, दक्षिण केएल अशा नद्या वाहतात. ठीक आहे, विपुल खनिजे असलेला हा प्रदेश आहे. कसा प्रदेश आहे हा? विपुल खनिजे प्रदेश आहे. त्यामुळे त्याला काय म्हणायचं? रूर ऑफ इंडिया म्हणतात. काय म्हणतात? रूर ऑफ इंडिया. का तर विपुल खनिजे इथे आढळतात. ठीक आहे, रूर ऑफ इंडिया. त्यानंतर कोणता खडक? पट्टिताश्म खडक मोठ्या प्रमाणात आढळतो. दामोदर नदी खोऱ्यामध्ये झरिया, राणीगंज, पूर्व पश्चिम बोकारो, रामगड, कोसा क्षेत्रे पण आढळतात. बोकारो आपण प्रकल्प बघितला होता ना, बोकारो इकॉनॉमिक्समध्ये आठवतंय, कोणत्या पंचवार्षिकमध्ये आहे केलं आपण लक्षात घ्या. त्यानंतर मेघालय पठारमध्ये शिलाँग पठार, त्यालाच मिकीरचं पठार देखील म्हणतात. ठीक आहे, तेच म्हणतोय आपण की छोटा नागपूर पठार आणि इकडे मेघालयचा पठार या साईडला. ठीक आहे, तर हे दोन मालदा या खिंडीने सेपरेट झाले आहेत. ठीक आहे, द्वीपकल्पीय पठाराच्या मुख्य भागापासून गारो राजमहल खिंडीमुळे ते पण वेगळे झाले आहे. ठीक आहे, त्यानंतर पश्चिम सरहद बांगलादेश. पश्चिम सरहद मेघालयाला नंतर ना इकडची जी पश्चिम सरहद आहे ती कोणती लागते बरं? छोटा नागपूर पठाराला आणि मेघालयाला इकडे पश्चिम जो भाग आहे तो पश्चिम बंगालचा लागतो. ठीक आहे, आणि बांगलादेशचा लागतो. त्यानंतर खासी टेकड्यांमध्ये चेरामपुंजी हे ठिकाण आहे जे की अतिवृष्टी म्हणजे तिथे पर्जन्याचं प्रमाण खूप जास्त आहे. ठीक आहे, चेरापुंजीचं ठिकाण. त्यानंतर मेघालय टेकड्या आणि छोटा नागपूर पठार ह्या मालदा खिंडीने सेपरेट झाले आहेत. हाच आपला क्वेश्चन होता. ठीक आहे, तर काय म्हणते क्वेश्चनमध्ये बघा, भारतातील छोटा नागपूर पठार औद्योगिक प्रदेशाला भारताचे रूज म्हणून ओळखतात. येस, आपण मागच्या वेळेसच बघितलं होतं की छत्तीसगड, त्यानंतर झारखंड आणि उडीसा ह्या 3 क्षेत्रामध्ये 50% जास्त खनिजे आढळतात. त्यानंतर मेघालय टेकड्या छोटा नागपूर पठारापासून मालदा खिंडीने वेगळे झाले. येस, बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ब दोन्ही बरोबर. आन्सर नंबर 3. 29चा आन्सर काय बरं? 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 30. आंधळी आणि कणेर हे जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहेत? असा एखादा जलसिंचन प्रकल्प देतात आणि तो कोणत्या जिल्ह्यातला आहेत असं विचारतात. तर ह्याचा आन्सर आहे सातारा. ठीक आहे, 29 बद्दल हा जो भारताचा नकाशा दिलाय ना तो जर आपण डिटेलमध्ये जर पाहिला ना, तर हे बघा, हा बघा इथे उत्तर भारत बघा फक्त, हा इथला खालचा महाराष्ट्र आहे, हा फक्त आपण उत्तर भारत बघतोय बरं का. हा जो आहे ना हा बांगलादेश आहे, हा मधला भाग. ठीक आहे, हा बांगलादेश आहे. ठीक आहे, त्यानंतर हा आपला ही भारताची उत्तर सरहद,
नॉर्थ ईस्टकडची राज्य. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा हां, तर इथं आपण बघितलं होतं लास्ट टाइमच, हा मरुस्थळीचा भाग आहे राजस्थानमधला. अरोली पर्वताच्या पश्चिमेकडचा भाग कोणता? मरुस्थळीचा भाग आहे. त्यानंतर हा राजस्थानचा बागर प्रदेश आहे. त्यानंतर इथं मेवाडचा पठार आहे. ठीक आहे. त्यानंतर हा माळवाचा पठार, त्यानंतर हा बुंदेलखंडचा पठार, हा बागेलखंडचा पठार, हा आपला छोटा नागपूर पठार. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे हजारीबागचा पठार, आणि हे जे छोटा नागपूरचा पठार आहे हा एवढा मोठा, आणि ह्या इथला मेघालयचा पठार जो आहे, इथं गारो खासी जयंती आहेत ना, बरेली वगैरे, हे कोणत्या खिंडीनं सेपरेट झाले आहे? तर इथे एक खिंड आहे, ती आहे मालदा खिंड. आपण हाच क्वेश्चन विचारलेला होता. आणि छोटा नागपूर पठारला रूर ऑफ इंडिया म्हणतात. ठीक आहे. माहीत झालं आता एवढं. ठीक आहे मॅपनुसार. हां, आता आपण क्वेश्चन नंबर 30 बघत होतो. हां, तर जलसिंचन प्रकल्प आणि आपण जिल्हे बघत होतो. ठीक आहे. तर बघा हां, साताऱ्यामध्ये कोणते आहेत बरं? आंधळी आणि कन्हेर. ठीक आहे. सातारामध्ये कोणते आहे? आपण आत्ता तेच बघितलं आणि तोच आपला आन्सर आहे, नाही, आंधळी आणि कन्हेर. ठीक आहे. आणि त्यानंतर ना सांगलीमध्ये कोणतं आहे बघा? हिंगोलीमध्ये आहे सावळी. ठीक आहे. त्यानंतर नाशिकमध्ये बघा, नाशिकमध्ये आहे मुकणे, ओझरखेड, करंजवन. ठीक आहे. नांदेडमध्ये कोणतं आहे? विष्णुपुरी. ठीक आहे, गोदावरी नदीपाशी. आणि त्यानंतर मन्याड. त्यानंतर रत्नागिरीमध्ये कोणतं आहे बरं? नातूवाडी. रत्नागिरीमध्ये आहे नातूवाडी. ठीक आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये बघा, अमरावतीमध्ये कोणते? शहानूर. त्यानंतर ना अहमदनगर, अहिल्यानगरमध्ये कोणतं आहे बरं? घाटगर. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये कोणतं आहे बरं? तेरवान मेढे. आणि मागच्या ग्रुप बी ला किंवा मेन्सला विचारलेला प्रश्न आहे, रायगडमध्ये हेतवणे आहे, हेतवणे. ठीक आहे. अशा काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. निगेशननं पण काही गोष्टी येऊ शकतात. नंतर चंद्रपूरमध्ये कोणतं आहे? आसोला मेंढा. ठीक आहे. बुलढाण्यामध्ये जयगाव, नागपूरमध्ये वेण्णा, गडचिरोलीमध्ये तुलतुली. ठीक आहे, सरोवर पण आहे बरं का तिथे तसं. यवतमाळमध्ये कोणतं आहे? बेंबला आणि अरुणावती. ठीक आहे. आपल्याला विचारलेला क्वेश्चन साताऱ्याचा होता. साताऱ्यामध्ये आहे आंधळी आणि कन्हेर. ठीक आहे. मग आन्सर काय बरं? आंधळी आणि कन्हेर. यवतमाळमध्ये कोणतं आहे? बेंबला आणि अरुणावती. यवतमाळमध्ये कोणतं आहे? बेंबळा, अरुणावती. ठीक आहे ना. चंद्रपूरमध्ये कोणतं आहे? आसोला मेंढा. इथं कोणतं आहे? आसोला मेंढा. क्वेश्चन नंबर 31 बघा, योग्य जोड्या लावा. महाराष्ट्र आणि त्याची खडक प्रणाली, ह्यावरती एखादा क्वेश्चन येतो म्हणजे येतो. महाराष्ट्र खडक प्रणाली किंवा भारताची खडक प्रणाली काय म्हणते बघा? कडप्पा श्रेणी, धारवाड श्रेणी, विंध्ययन श्रेणी आणि गोंडवाना श्रेणी. पहिल्यांदा आपण याचं एक्सप्रेशन बघूया. डिटेलमध्ये आहे, थोडं लक्ष देऊन बघा आणि समजून घ्या. पहिली तर गोष्ट, हा महाराष्ट्राचा भूगर्भ रचना या टॉपिक अंतर्गत हा क्वेश्चन येतो. महाराष्ट्राची भूगर्भ रचना. महाराष्ट्रातील खडक आणि गाळाच्या मृदांच्या निर्मिती या कालखंडानुसार पण देखील पुढील प्रकार पडतात. ठीक आहे. कालखंडानुसार देखील ते विचारतील की पूर्वीपासून ते आत्तापर्यंतचा असा कालखंड, त्यानुसार क्रम लावा असं पण विचारतील. ठीक आहे. मग पहिला आर्कियन खडक, दुसरा धारवाड खडक, तिसरा कडप्पा, चौथा विंध्ययन खडक, त्यानंतर येतो गोंडवाना कलिंग खडक, त्यानंतर दख्खनचा लावा, त्यानंतर प्लायोस्टिसिन आणि क्वाटरनरी. ठीक आहे. असं कालखंडानुसार त्यांनी जर क्रम विचारला तर तो पण आपल्याला लावता आला पाहिजे. ठीक आहे. पुढे बघूया. हा, 1 बाय 1 बघूयात आता. हा, आता बघा आर्कियन खडक. ठीक आहे. आर्कियन खडक काय म्हणते बघा? महाराष्ट्रात दक्षिण आणि पूर्व भागामध्ये, महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग आहे
आणि पूर्व भाग आहे त्यामध्ये हा खडक आढळतो. ठीक आहे, ज्या भागात लावाचे थर पोचले नाहीत तिथे आढळतो. बरोबर आहे. आपण असं महाराष्ट्र जर का आता आपण असं जर का महाराष्ट्र आहे समजा, वेस्टर्न साईडला इकडं जास्त भेगीय उद्रेक झाले होते आणि ते असं लावा पसरत 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 असं गेलेलं आहे आणि या साईडला हे पोचलेलंच नाही आहे इथंपर्यंत, तर त्या भागात आर्कियन खडक सापडतो असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पूर्व विदर्भामध्ये कुठे सापडतो? चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. त्यानंतर मराठवाड्यामध्ये कुठे सापडतो बरं? नांदेडचा पूर्व भाग. आणि कोकणामध्ये कुठे बरं? सिंधुदुर्ग, कणकवली, मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला. हा क्वेश्चन येऊन गेला होता. ठीक आहे, कुठे आढळ आहे ह्याचा. ठीक आहे, त्यानंतर कोणते खनिजे आढळतात त्यामध्ये? ग्रॅनाइट, नीस, शिष्ट प्रकारच्या खडकामध्ये आढळतात. ठीक आहे, लोह खनिज विपुल प्रमाणात आढळते. याच्यामध्ये कोणतं खनिज विपुल प्रमाणात आढळते? तर लोह खनिज विपुल प्रमाणात. लोह खनिज श्रेणी पण ह्याला म्हणू शकतो आपण. प्री कॅम्ब्रियन कालखंडामध्ये वितळलेल्या मॅग्मापासून बनलेलं आहे, त्यामुळे ह्याला बेसमेंट कॉम्प्लेक्स पण म्हणतात. ठीक आहे, खडक कसा आहे बरं? स्फटिक स्वरूपात आहे. आणि जीवाश्म इथे आढळतात का? नाही. हे लक्षात ठेवायचं बरं का, असे काही क्वेश्चन येऊन जातात. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघूया आता आपण धारवाड. धारवाडच्या खडकामध्ये काय म्हणते बघा. ते प्राचीन अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे तो. ठीक आहे, आर्कियन खडकावरती विस्तारलेली आहे ही खडक प्रणाली. आणि धारवाड श्रेणी स्तरित खडकाचे रूपांतरण काय होते बरं? झालेली पहिली खडक प्रणाली आहे. स्तरित खडकाचे रूपांतरण झालेली पहिली खडक प्रणाली आहे. मोठ्या प्रमाणात इथे धातूंचा साठा सापडतो. ठीक आहे, त्यानंतर सौसर आणि साकोली ही जी आहे ती कॅम्ब्रियन समूह आहे आणि ही या खडकामध्ये ती सापडते. त्यानंतर कुठे सापडतं? आढळ कुठे आहे बरं तिचा? पूर्व नागपूर आणि उत्तर भंडारा, तिथे सौसर श्रेणी सापडते. ठीक आहे, आणि मॅंगनीजचे विपुल प्रमाणात साठे या धारवाडच्या खडक प्रणालीमध्ये सापडतात. हे महत्त्वाचं आहे. मॅंगनीजचे विपुल प्रमाणात साठे कुठे सापडतात? धारवाडमध्ये सापडतात. त्यानंतर बघा दक्षिण भंडारा. ठीक आहे, दक्षिण भंडारामध्ये साकोली श्रेणी सापडते. ठीक आहे, उत्तर भंडारामध्ये काय होतं? सौसर श्रेणी होतं आणि दक्षिण भंडारामध्ये साकोली श्रेणी आहे. ठीक आहे, त्यानंतर क्लोराईट, क्वार्झाईट, हेमेटाईट. कोल्हापूरमध्ये कळंबावाडी दूधगंगा खोर आहे ना, तिथे हे सापडतं. त्यानंतर कोकणामध्ये कुठे? कणकवली, सावंतवाडी या ठिकाणी. कणकवलीमध्ये क्रोमाईटचे साठे आढळतात, महत्त्वाचं. ठीक आहे, आणि धारवाड प्रणालीतील चॅम्पियन प्रणालीमध्ये काय आढळतं? सोने देखील आढळतं. ठीक आहे, नीस, शिष्ट ह्याचं स्तरीकरण होतं, त्यानंतर ह्याचं रूपांतरण होतं आणि ते धारवाड खडकामध्ये सापडतं. ठीक आहे, पुढे बघूया. आर्कियन झालं, धारवाड झालं. त्यानंतर आहे कडप्पा श्रेणी. धारवाड प्रणालीतील खडकांचे काय होतं? धारवाड प्रणालीतील खडकांचे अपक्षरण होतं आणि प्लस स्तरीकरण होतं. अपक्षरण आणि स्तरीकरण झाल्यानंतर कडप्पा श्रेणी तयार होते. ठीक आहे, तर हे कुठे आढळतं बरं? ह्याच्यामध्ये जीवाश्म आढळतात का? यस, लक्षात ठेवायचं. तर जीवाश्म आढळतात. त्यानंतर कलादगी श्रेणी आहे. ह्याच्यामध्ये 2 श्रेण्या आहेत. कलादगी श्रेणी जी दक्षिण महाराष्ट्रामध्ये आढळते. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कुठे? कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. हा क्वेश्चन येऊन गेलाय? यस, येऊन गेला आहे. आणि त्यानंतर अजून एक आहे जी पैनगंगा श्रेणी. पैनगंगा श्रेणी म्हणजे कुठं? यवतमाळ, चंद्रपूर. यवतमाळ, चंद्रपूर येथे डोलोमाइट आढळतो. कोल्हापूरमध्ये चुनखडी उत्पादन होतं. ठीक आहे, वाळू मिश्रित खडक असतो तो. त्यानंतर विंध्यांमध्ये बघा, विंध्यांमध्ये काय? हिऱ्याच्या खाणी सापडतात. त्यानंतर क्वचितच नदी खोऱ्यातील गाळाचे संचयन आढळते इथं. आणि हा महत्त्वाचा जिल्हा चंद्रपूर. ठीक आहे, विंध्यन प्रणालीच्या आर्नेशियस व कॅल्कॅरियस प्रकारच्या वालुकाश्म खडकामध्ये हा सापडतो. बांधकामीसाठी सुबक आणि टिकाऊ आहे आणि लाल किल्ल्यासाठी मकराणा येथील खडक तेथूनच आणला होता, विंध्यन खडक प्रणालीतूनच आणला होता. ठीक आहे, त्यानंतर आहे गोंडवाना खडक प्रणाली. ठीक आहे, द्रविडियन प्रणाली पण म्हणतात त्याला. अप्पर पॅलिओझोइक कालखंडामध्ये सापडतं. ठीक आहे, कार्बोनिफेरस काळ पण म्हणतात त्याला. त्यानंतर ताणजन्य हालचालीमुळे काय होतं? भ्रंश निर्माण होऊन खोऱ्याच्या आकारासारखा खोलगट भाग तयार होतो. द्वीपकल्पांच्या नद्यांच्या गाळाने भरल्याने वनस्पती आणि प्राणी अवशेष दाबले गेले आणि त्यामुळे गोंडवानाकालीन खडक प्रणाली तयार झाली. ठीक आहे, उष्णकटिबंधीय दाट जंगले गाडली गेल्याने दगडी कोळशाचे साठे यामध्ये आढळतात. कशाचे साठे आढळतात विचारले तर कशाचे साठे आढळतात? यामध्ये दगडी कोळशाचे साठे आढळतात, महत्त्वाचं. ठीक आहे, आणि कुठं आढळतं बरं हे? यवतमाळ, गडचिरोली आणि अमरावती. आपण जिल्हे देखील लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, कुठे? यवतमाळ हा क्वेश्चन येऊन गेलाय, गडचिरोली आणि अमरावती. ठीक आहे, तर ही झाली आपली खडक प्रणाली. तर असं जोड्या लावामध्ये देखील येऊ शकतं. तर
कडप असं लिहून ठेवायचं. कडप्पा श्रेणी कुठे आढळते? पैनगंगा आणि गोदावरी नदी खोरे, ठीक आहे, तिथे डोलोमाइट आणि चुनखडी आढळतं. त्यानंतर गोंडवाना श्रेणी कुठे आढळते? यवतमाळ आणि गडचिरोली, तिथे काय आढळतं? प्रामुख्याने दगडी कोळसा. त्यानंतर धारवाड खडक श्रेणी, तिथे काय? भंडारा आणि गोंदिया या भागामध्ये, तिथे विपुल प्रमाणात मॅग्नीजचे साठे आहेत. त्यानंतर आहे आर्कियन खडक प्रणाली, ते कुठे आहे बरं? सावंतवाडी आणि वेंगुर्ला, तिथे कोणते साठे आहेत? लोह खनिजाचे साठे आहेत. आणि त्यानंतर आहे विंध्यन खडक प्रणाली, ते कुठे आढळतं? चंद्रपूर आणि हिऱ्याच्या खाणी तिथे सापडतात. हा PYQ आहे, खूप वेळा येऊन गेलेला आहे, 3 स्टार करा या गोष्टीला, ठीक आहे. मग आता आपण जोड्या लावामध्ये जर का बघितलं तर आन्सर बघा काय येतं ह्याचं. आपण जोड्या लावूयात आता. कडप्पा श्रेणी कुठे सापडते बरं? पैनगंगा आणि गोदावरी नदी खरे. त्यानंतर धारवाड श्रेणी कुठे सापडते बरं? भंडारा आणि गोंदियामध्ये. विंध्यन चंद्रपूरमध्ये आणि गोंडवाना यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये. त्यामुळे ऑप्शन नंबर 4, 1 2 3 4, ठीक आहे. 31चा आन्सर आहे 4. पुढे बघा 32 नंबर क्वेश्चन. हा अशा प्रकारचा एक क्वेश्चन हवामान विभागानुसार वर्गीकरण एखादा क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. त्रिवार्था यांच्या म्हणण्यानुसार ओळखा किंवा कोप्पेन यांच्या म्हणण्यानुसार ओळखा, असं ते काहीतरी शेडेड भाग देतील आणि आपल्याला विचारतील की हा शेडेड भाग कोणता आहे, ठीक आहे. तर अशा वेळेस आपण आधी एक्सप्लेनेशन बघूया. आहे का बरं? हा, महाराष्ट्राची विभागणी किती भागात केली बरं? 3 भागात केली, ठीक आहे. AM म्हणजे काय माहित आहे का? ट्रॉपिकल रेन फॉरेस्टचा एरिया, ठीक आहे. उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा एरिया, हवामान विभाग म्हणूयाचं त्याला. हा कुठे आढळतो? कोकण किनारपट्टी किंवा दक्षिण भाग. कोकण किनारपट्टीचा दक्षिण भागात खास करून आढळतो. रेंज काय आहे? टेम्परेचरची रेंज दिलेली आहे आणि पावसाची वार्षिक सरासरी किती? 200 सेंटीमीटर वार्षिक आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा AW म्हणजे काय? ट्रॉपिकल सॅव्हाना, ठीक आहे. उष्णकटिबंधीय आहे परंतु दमट आणि कोरड्या प्रकारचा तिथे हवामान आढळतं, म्हणजे मान्सून सॅव्हाना आढळतो. पूर्व पठारी प्रदेश आहे महाराष्ट्राचा आणि प्लस ठाणे पालघर जिल्ह्यात पण काही भाग आहे जर का एकदम डिटेलमध्ये गेलं तर. त्यानंतर हिवाळा किती डिग्रीचा असतो आणि पाऊस किती असतो बरं? 150 सेंटीमीटरचा पाऊस पर्जन्यमान तिथं असतं. त्यानंतर आहे BSH मध्ये काय आहे बरं? ट्रॉपिकल सेमी अरिड स्टेपी क्लायमेट, ठीक आहे. उष्णकटिबंधीय निम्न शुष्क किंवा स्टेपी हवामानाचा प्रदेश, ठीक आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश आहे हा आणि पश्चिम आणि पठारी भागात आढळतो. पाऊस आहे 50 ते 70 सेंटीमीटर. आणि त्यामुळंच आता आपल्याला विचारलेलं आहे, त्यांनी काय विचारलेलं आहे, हे कुठं आढळतं आपण बघूया. आपण काय बघितलं होतं? AM म्हणजे मान्सूनचा एरिया कोणता आहे बरं? हा आहे मान्सूनचा एरिया. हा आहे AM, ठीक आहे. हा आहे BSH आणि हा आहे AW, ठीक आहे. आणि आपल्याला शेडेड पोर्शनच विचारलेला आहे, राईट. तर मग आन्सर काय येईल बरं? AW. असं आपल्याला नकाशा देतात, शेडेड पोर्शन देतात आणि त्रिवार्ता यांच्या म्हणण्यानुसार कोणता आहे तो ओळखा असं आपल्याला देऊ शकतात. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 33. हा, योग्य जोड्या जुळवा. महाराष्ट्र राज्य दिलंय आणि किनारपट्टीची नावे दिली आहे. हा, भारताच्या बाबतीत हा असा एखादा प्रश्न येऊ शकतो आपल्याला की कोणत्या राज्यामध्ये किनारपट्टीला, पूर्व असू दे किंवा पश्चिम किनारपट्टी असू दे, तर काय नाव देतात बरं त्याला? ठीक आहे, आपल्याला माहिती. महाराष्ट्रामध्ये काय नाव देतात? कोकण, ठीक आहे. मग हा तिसरा ऑप्शन गेला आणि चौथा ऑप्शन गेला, ठीक आहे. दुसरा, कर्नाटकमध्ये काय म्हणतात बरं त्याला? कारवार, बरोबर आहे, बरोबर आहे. केरळमध्ये काय म्हणतात बरं? मलबार किनारपट्टी म्हणतात. आणि तमिळनाडूमध्ये काय म्हणतात? कोरोमंडल किनारपट्टी म्हणतात. आणि मग आंध्र प्रदेशमध्ये काय म्हणतात? सरकार किनारपट्टी म्हणतात. तर त्यामुळे आन्सर नंबर काय बरं? 2, ठीक आहे. कोकण, कारवार, कोरोमंडल, सरकार आणि मलबार किनारपट्टीची पण नावे लक्षात ठेवायची. अशा जोडालावामध्ये पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो बरं का. कोकण किनारपट्टी लांबी आपण ते मागच्या वेळेस आपण सगळं बघितलेलं आहे, ठीक आहे. कोकण किनारपट्टी कुठे आहे बरं? उत्तरेला दमणगंगेपासून कुठपर्यंत? दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत महाराष्ट्रात जी आहे त्याला आपण कोकण किनारपट्टी म्हणतो, ठीक आहे. उत्तरपेक्षा दक्षिण कोकणचा भाग
खडकाळ आहे, ओबडधोबड प्रकारचा आहे. त्यानंतर येतो कर्नाटकची किनारपट्टी, तिलाच आपण म्हटलेलं आहे कारवारची किनारपट्टी. ठीक आहे, शरावती नदी आणि तिथं शरावती नदी, गिरसप्पा धबधबा आहे, त्याचे प्रॉमिनंट पॉईंट्स आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे केरळची किनारपट्टी, तिलाच काय म्हणायचं, मलबारची किनारपट्टी म्हणायचं. ठीक आहे, उत्तरेस कन्नौरपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत. ठीक आहे, लांबी किती, 550 किलोमीटर. आणि त्यानंतर ना महत्त्वाचं काय बरं इथं, वेंबनाड सरोवर आहे, भारतातील सर्वात मोठे खाजन सरोवर. वेंबनाड किनारपट्टीवर वाळूच्या टेकड्यांना थेरीज म्हणतात. ठीक आहे, पुढे बघा. हा, आता पूर्व किनारपट्टीवरचे पण काही आहेत ना. ओडिसा किनारपट्टी, त्याला काय म्हणायचं, उत्कलचं मैदान म्हणायचं. हे जे आपण प्रश्नात घेतलं नाही ना, हा ही एक्स्ट्राची माहिती लिहून ठेवा पाहिजे तर. उत्कल मैदान कुठे आहे, ओरिसा किनारपट्टीला म्हणायचं. महानदीचा त्रिभुज प्रदेश, सुवर्णरेखा ते ऋषिकुल नदीपर्यंत जो आहे ना भाग, त्याला म्हणायचं ओरिसाची किनारपट्टी. तिथे आहे चिल्का सरोवर. ठीक आहे, त्यानंतर येते आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला काय म्हणायचं, सरकार किनारा म्हणायचं. ठीक आहे, कुठून उत्तरेस ऋषिकुल नदीपासून ते दक्षिणेस पुलिकत सरोवर. आपण बघितलं होतं ना लास्ट टाइम, की खाजनचं उदाहरण बघितलं होतं ना त्या बाबतीमध्ये. जर का किनारपट्टी आणि तिथे जर का सरोवर असेल, खाऱ्या पाण्याचं सरोवर, तर त्याला खाजन म्हणतात. गोदावरी आणि कृष्णाचा त्रिभुज प्रदेशादरम्यान कोणतं सरोवर आढळतं, कोल्हेरू सरोवर. आणि हे गोड्या पाण्याचा सरोवर आहे बरं का, खास करून. गोड्या पाण्याचे कोणते, खाऱ्या पाण्याचे कोणते, आपण काल टेस्ट नंबर 7 मध्ये बघितलेलं आहे, तर तिथे जाऊन ते डिटेलमध्ये करा. नंतर एका मुखाने हे सरोवर सागरास जोडलेले आहे, तरी पण ते गोड्या पाण्याचे सरोवर. ठीक आहे, नंतर गोदावरी त्रिभुज प्रदेशामध्ये गोदावरी नदी कोलावरास घळईमधून मैदानी प्रदेशात प्रवेश करते. ठीक आहे, श्रीहरिकोटा बेट आहे, तिथे इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र पण आहे. त्यानंतर पुलिकत सरोवर. हा, पुलिकत सरोवर कुठे आहे बरं, काल बघितलंय आपण, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या सरहद्दीवर आहे. ठीक आहे, आणि तमिळनाडूच्याच किनारपट्टीला काय म्हणायचं, कोरोमंडलचा किनारा म्हणायचं. ठीक आहे, किनारपट्टी आणि तिथले राज्य आणि त्यांची नावं. क्वेश्चन नंबर 33चा आन्सर काय, मग आन्सर नंबर 2. ठीक आहे, पुढे बघा. त्यानंतर साक्षरतेनुसार, हा साक्षरतेनुसार लोकसंख्येमधलाच हा प्रश्न आहे. विदर्भातील जिल्ह्यांचा योग्य उतरता क्रम लावा असं म्हणलं. जनगणना 2011चीच विचारलं. ठीक आहे त्यांनी. मग काय बरं, 34चा आन्सर काय आहे, आन्सर नंबर 1 नागपूर, अकोला आणि अमरावती. नागपूर, अकोला आणि अमरावती. टक्केवारीनुसार बघा, आता पहिले 5 आणि शेवटचे 5 आपल्याला साक्षरता म्हणा, लिंग गुणोत्तर म्हणा, किंवा बाललिंग गुणोत्तर म्हणा, किंवा क्षेत्रफळ म्हणा, आपण क्षेत्रफळ पण घेतलेलं आहे. राईट, लोकसंख्येवरती 1 किंवा 2 प्रश्न फिक्स असतात म्हणजे असतात, त्यामुळे हा टॉपिक चांगल्या पद्धतीने केलाच पाहिजे. इकॉनॉमिक्सला पण हा टॉपिक असतो, इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून पण येऊ शकतो. ठीक आहे, तर पहिले 5 बघा. साक्षरतेच्या टक्केवारीनुसार मुंबई उपनगर किती पर्सेंटेज, 89.9%. मुंबई शहर 89.2. आणि जे तिसरा, चौथा, 5वा आहे, हे तिन्ही पण कुठले आहेत, विदर्भातले आहेत ना, त्यामुळं असा हा सिंगल आउट क्वेश्चन पण करून येऊ शकतो. नागपूर 88.4, अकोला 88.0 आणि अमरावती 87.4 असे हे टक्केवारीनुसार पहिले 5 साक्षरतेनुसार जिल्हे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 1. त्यानंतर ना 35वा क्वेश्चन बघा. हा, कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही असं विचारलंय, आहे असं विचारलं नाही बरं का, नाही असं विचारलं, त्यामुळे नीट वाचायचा प्रश्न. हां, तर कोणती आहे बरं, पश्चिम वाहिनी. म्हणजे ह्या नद्या पण बघा कुठल्याच सह्याद्रीच्या आहेत, मग ह्या अशाच वाहणार आहेत. राईट, पश्चिमच वाहणार आहेत. मग वैतरणा कशी आहे बरं, पश्चिम वाहिनी आहे. सावित्री पश्चिम वाहिनी आहे. तेरेखोल पश्चिम वाहिनी आहे. त्यामुळे वरीलपैकी नाही, हे आन्सर येणार. फिक्स माहिती असायला पाहिजेत, हे सगळे कोकणातले नद्या आहेत, त्यामुळं वैतरणा, सावित्री, तेरेखोल हे कसे आहेत बरं, पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आणि बाकीचे आपण जे बघितलं पठारावरून जे वाहतात, गोदावरी, कृष्णा, भीमा, ह्या सगळ्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. ठीक आहे, तसं सिंगल आउट करून पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 35 पर्यंत जॉग्राफीचे क्वेश्चन संपलेले. थँक्यू.